भारत जगातल्या एका सर्वात प्राचीन आणि दैदिप्यमान संस्कृतीचं माहेरघर, जी संस्कृती अद्भुत नैसर्गिक सौंदर्याच्या विविधरंगी छटांच्या कोंदणामध्ये वसलेली आहे. ह्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच बौद्धिक सामर्थ्य आणि वैचारिक स्वातंत्र्य ह्यामुळे ह्या संस्कृतीमध्ये अनेक धर्म आणि विविध जीवनशैलींचा संगम घडून आला, ज्यातून उभं राहिलं एक तत्वज्ञानाचं साम्राज्य, ज्यामध्ये मानवी शरीर आणि बुद्धी यांच्या समन्वयाला एक आध्यात्मिक महत्त्व देण्यात आलं. ही आध्यात्मिक बैठक आणि एक तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळेच भारताला ज्ञानी लोकांचा देश असं म्हटलं जातं. हे ज्ञान आणि अमर्याद कल्पनाशक्ती यातूनच रोबॉटिक्स किंवा यंत्रमानवांच्या कल्पनेचा उगम झाला. एक अशी नवी ज्ञानशाखा जी यंत्रांच्या सामर्थ्याला कृत्रिम मानवी बुद्धीची शक्ती देऊ पाहते आहे. रोबोकॉन ही यंत्रमानवांची स्पर्धा 2002 सालापासून दरवर्षी ABU अर्थात एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन तर्फे आयोजित करण्यात येते. विविध देशांमधील प्रसार वाहिन्यांना एकत्र आणून त्या प्रांतातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्यांची रोबोटिक्स मधली प्रतिभा दाखवण्याची संधी देणं हा या आयोजनामागचा प्रमुख उद्देश आहे. भारत सुरुवातीपासूनच ह्या उपक्रमात अग्रणी राहिला आहे. दूरदर्शन ही आपल्या देशाची लोकसेवा प्रसार वाहिनी दरवर्षी एका राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करते आणि या राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. 1 मार्च ते 3 मार्च ह्या काळात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रोबोकॉन 2012 साठी पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियमचा बॉक्सिंग एरेना हा हाँगकाँग जवळच्या चेंगचाऊ या छोट्या बेटाच्या रूपात रूपांतरित करण्यात आला होता, जिथे झाओ हा उत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना नमवून राष्ट्रीय जेतेपद मिळवण्याच्या उद्देशानं तब्बल 66 संघ ह्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. फारशा प्रसिद्ध नसलेल्या कॉलेजेसमधून आलेल्या काही अज्ञात संघांनी नामवंत संस्थांच्या संघांवर कुरघोडी करून प्रेक्षकांना अचंबित करून टाकलं. ह्या वर्षी सगळ्यात प्रभावी ठरलेले 2 संघ म्हणजे पुण्याच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा संघ आणि यापूर्वी 5दा राष्ट्रीय जेतेपद मिळवलेला निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अहमदाबादचा संघ. Calculated. MIT Pune, the manual robot operator. Sukal, the manual robot operator, doing a good job. The disadvantage that they're not going. Seems so like the automatic robot, the collector robot of MIT Pune, already on the island. Behind the screen, you can see, have also collected the first. स्पर्धेचा अंतिम सामना हा 2 बलाढ्य संघांमध्ये झाल्यामुळे फारच चुरशीचा ठरला. पण सरतेशेवटी MITनं विजय मिळवून राष्ट्रीय जेतेपद पटकावलं आणि उपस्थित पुणेकरांनी आनंदानं आणि अभिमानानं एकच जल्लोष केला. 2012 defeating the 5-time champions team Nirma. मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचं साक्षीदार असलेलं पुणे हे शहर त्यातल्या पुरातन इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. विद्या, कला आणि संस्कृती यांचं माहेरघर मानलं जाणारं पुणे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योगाचंही केंद्र आहे. पुण्यातल्या अनेक नामवंत शैक्षणिक संस्था या शहराच्या विद्याभ्यासाच्या परंपरेची ग्वाही देतात. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही या देखण्या शहरातली एक अग्रणी शैक्षणिक संस्था आहे. हिरव्या डोंगरांच्या कुशीत लपलेला हा शैक्षणिक परिसर अभ्यासासाठी अत्यंत पोषक आहे. ह्या पोषक वातावरणात विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि शोधक वृत्तीला चालना देण्यावर नेहमीच भर देण्यात आला आहे. ह्या दिशेनं अधिक सकारात्मक पावलं उचलण्यासाठीच 2005 सालापासून MITने दूरदर्शनच्या बरोबरीने राष्ट्रीय स्पर्धेच्या सहआयोजनाची जबाबदारी स्वीकारली. ह्यामुळेच सातत्याने स्पर्धा जवळून बघितल्याने MITच्या संघाला चांगला अनुभव मिळत गेला. ह्यातूनच त्यांनी 2008 साली राष्ट्रीय उपविजेता होण्यापर्यंत मजल मारली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतातच असल्यामुळे
त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधीही मिळाली. ह्या अनुभवाच्या जोरावर प्रगती करत त्यांनी 2010 साली राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आणि आता ह्या वर्षी हे MIT मधले ज्ञानाचे शिलेदार भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. MITच्या संघामध्ये तब्बल 22 उत्साही सभासद आहेत, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात. नमस्कार, माझे नाव भैरव शहा आहे आणि मी MIT मध्ये शेवटच्या वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शिकतो आहे. नमस्कार, माझं नाव सुपाल भोसले आहे आणि मी 3rd इयरमध्ये शिकत आहे इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग MIT कॉलेजमध्ये. हेलो, मेरा नाम चिराग कोचर है. मैं 3rd ईयर इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन में से हूँ. हॅलो, माझं नाव ईशान दुरुक्कर आहे आणि मी एक 3rd इयर स्टुडंट आहे कॉम्प्युटर्सचा MIT मध्ये. नमस्कार, मी श्रेयस इंदुरकर. मी 2nd ईयर सिविल इंजीनियरिंग करतोय. हाय, मेरा नाम मृणाल कुमार है और मैं 3rd ईयर कंप्यूटर इंजीनियरिंग स्टूडेंट हूँ. रोबोकॉन 2012चा टीम इंडियाचा कॅप्टन मी आहे आणि इकडे माझं काम आहे की इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आणि मेकॅनिकलमध्ये होणाऱ्या कामामध्ये ताळमेळ राखणे आणि टीमची दिशा ठरवणे. याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्सची डिझाईन आणि कंपोनंट सिलेक्शन देखील मी इथे पाहिलेलं आहे. मी भारताचा मॅन्युअल ऑपरेटर आहे जो रोबोकॉन 2012मध्ये जाणार आहे. यावर्षीची मॅन्युअल मशीन फार कॉम्प्लेक्स होती, तर त्यासाठी मी बॅटरी सिलेक्शन, मोटर सिलेक्शन आणि मोटर ड्रायव्हर सिलेक्शन मी पाहिले. आई एम ऑटोमॅटिक रोबोट ऑपरेटर. मी करेक्टर रोबोटचा ऑपरेटर आहे आणि त्याशिवाय मी कोडिंग टीमचा सुद्धा पार्ट आहे, जे रोबोटसाठी कोड्स बनवतात आणि त्यांना टेस्टसुद्धा करतात. मी टीम इंडियाचा पिट क्रू मेंबर आहे. मी मॅन्युअल मशीन डिझाईन आणि फॅब्रिकेट केली आहे आणि त्याचं फॅब्रिकेशन संपूर्ण मी बघितलेलं आहे. मैं एक पिट क्रू मेंबर हूँ रोबोकॉन इंटरनेशनल टीम के लिए और मेरा काम है कि जैसे हम लोग हांगकांग पहुँचे, हम लोग की सारी मशीन्स टाइम पर असेंबल हो जाएं और काम करने लगें. मेरा ये और काम है कि जैसे कोई भी अगर प्रॉब्लम आती इन तीनों मशीन पे तो देखा जाए कि वो जल्दी से जल्दी सॉल्व हो जाए, जिससे हमारी मशीन्स फिर से चल सकें. और मैंने और काम किए हैं, जिससे कि कलेक्टर रोबोट को मैंने डिज़ाइन किया है, प्रोटोटाइप किया है और देखा है कि वो प्लेटफॉर्म पे चढ़ सके, वो बंस उठा सके, बास्केट में डाल सके और पेंग ऑन डाइगार्ड भी कर सके, जिससे वो बंस बास्केट में डाल सके. दरवर्षी रोबोकॉनमध्ये एक नवी संकल्पना स्पर्धेच्या रूपात उभी राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि अभियांत्रिकी कौशल्य यांचा खरा कस लागतो. हाँगकाँगमधल्या पारंपरिक उत्सवातल्या बन पळवण्याच्या स्पर्धेचं आधुनिक रूप म्हणून स्पर्धक त्यांच्या रोबोजना पूल पार करायला लावतील, बोगदे पार करवतील आणि बेटावर पोचून बन टॉवरवर चढतील. भाग्यशाली बन्स हिसकावतील आणि पेंग ऑन दाईगा साध्य करतील. ह्या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना कळताच संघातले सभासद एक परिणामकारक आणि विजयी रणनीती आखण्यात गुंग झाले. रोबोकॉन 2012मध्ये जे मॅन्युअल रोबोचं त्यांनी नवीन ट्रेडिशन आणलं, म्हणजे की मॅन्युअल रोबो हा माणसाने त्याच्यावरती बसून चालवला पाहिजे. ह्याच्यामुळं आम्ही चांगलेच गोंधळलो होतो. स्ट्रॅटेजी बनवताना खूप याच्याकडे लक्ष द्यावं लागलं आणि अतिशय चांगला मॅन्युअल रोबो असणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्याच्यामुळे एका चांगल्या आणि तेज मॅन्युअल रोबोटची डिझाईन आम्ही सुरू केली
आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून 2 गोष्टी होत्या ज्यांचं आम्हाला लक्षात घ्यायचं होतं. ते म्हणजे एकतर की L2वरून जायचं की L3वरून जायचं. तर L3वरून जाण्याचा एक आम्हाला प्रॉब्लेम असा वाटला की तिथून जास्त वेळ लागेल असं आम्हाला वाटलं. त्यामुळं L2वरून जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि L2वरून जाताना मशीन अक्षरशः न थांबवता वरती कशी नेता येईल ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं आणि शेवटी L2साठी जो कलेक्टर आम्ही डिझाईन केला तो त्याच गोष्टीला लक्षात घेऊन डिझाईन केला आणि हीच आमची आमचा हा प्लॅन होता की एक चांगला मॅन्युअल रोबो जो फास्ट असेल आणि एक कलेक्टर रोबोट जो न थांबता L2 क्लाइंब करेल. जैसे हमें पता है इस साल की थीम में हमें एक आदमी को बिठा के रोबोट पे चलाना होता है, इसीलिए हमने उसी तरह का अप्रोच यूज़ किया. स्टार्टिंग में हमने मोटर्स लगाने के फिक्सचर्स और ऐसे ड्राइवर्स बनाए जो कि बहुत सारा करंट ले सके और हाई करंट पे भी जो टेम्परेचर बनेगा उस पर भी वो बॉट्स चल सके. फिर उसके बाद हमने ऐसे रोबोट्स बनाए जो कोई भी एक्सेस कर सकता है, कोई भी आए बटन दबाए तो तीनों रोबोट्स चल सके. सारी चीज़ें मॉड्यूलर कर दी. फिर उस बाद हमने इस साल की थीम में ये सोच के टाइमिंग्स बनाए कि बहुत आसानी से अगर कोई हमसे कम टाइम कर सकता है तो इस साल का नेशनल रोबोकॉन जीत सके. अथक परिश्रमांनंतर रणनीतीला साजेसे तिन्ही रोबोज तयार झाले. मानवी बुद्धिमत्ता आणि यांत्रिक अचूकता हेच खरं यशाचं गमक आहे आणि त्याकरताच सगळे लोक यंत्रमानवांसाठी योग्य असे सुटे भाग शोधू लागले. यंत्रमानवांना अपेक्षित असणारा वेग आणि अचूकता साध्य करण्यासाठी योग्य सुटे भाग मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारातच स्वतःच्या हातांनी हे यंत्रमानव बनवून तयार केले. यावर्षी थीम ही मॅन्युअल रोबोटच्या हिशोबाने फार वेगळी होती. यावर्षी मॅन्युअल ऑपरेटरला मॅन्युअल मशीनवरती बसायचे होते. यामुळे पहिले गोष्ट आम्ही जी केली ती होती की मशीनला जितकं स्ट्रॉंग बनवता येईल तितकं आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही खूप मोठं डिस्कशन केलं की कुठली मोटर वापरावी आणि कुठली बॅटरी वापरावी ताकी आमची बॅटरी बऱ्याच वेळ टिकेल आणि एक कंप्लीट रन कंप्लीट होऊन जाईल. आम्ही या मशीनमध्ये न्यूमॅटिक्स देखील वापरले ताकी आमचं ही टास्क फार लवकर कंप्लीट होऊन जाईल. अख्ख्या भारतामध्ये फक्त आमच्याच टीमने इलेक्ट्रोमॅग्नेट वापरले कलेक्टर क्लॅम्पिंगसाठी. आम्ही हे वापरले कलेक्टर क्लॅम्प करण्यासाठी ऑटोमॅटिक मशीनवरती आणि टॉप बन करण्यासाठी पेंगॉन डायगट करण्यासाठी. ये ऑटोमेटिक रोबोट है. इसे बास्केट उठा के मैनुअल जोन में रखना होता है. फिर इसके ऊपर कलेक्टर रोबोट रखा जाता है और फिर इसे अनलोड किया जाता है लोडिंग एरिया पे. MIT का एक यूनिक चीज़ ऐसी थी कि हम लोग LCD कीपैड यूज़ करते थे ताकि हमें बार बार प्रोग्राम ना करना पड़े और सारे कोड्स इसी में रहे और हम कोई भी कोड्स कभी भी चला सकते हैं. इसके बाद हम जब नेशनल रोबोकॉन खेले तो हमें पता चला दूसरे लोगों को दूसरी बास्केट उठाने में बहुत टाइम लग रहा है, पर हमारे साथ ऐसा केस नहीं था. हम दोनों बास्केट सेम टाइम में उठाते थे और रखते थे. इससे बहुत सारा टाइम बचता था. साथ ही साथ बाकी लोग एक बटन दबाते हुए कलेक्टर रोबोट को जब इस पे कलेक्टर रोबोट रखा होता था और बटन दबा के स्टार्ट करते थे, पर हम लोग इसे सब ऑटोमेटिक कर दिया था. जैसे ही कलेक्टर रोबोट रख दिया जाता था तो ये मशीन अपने आप शुरू होती थी और इसी तरह बहुत सारा टाइम बचा के और ये यूनिक चीज़ें करके हम लोग ये नेशनल रोबोकॉन जीत पाए. जब कलेक्टर रोबोट ऑटोमेटिक रोबोट पे रखा जाता है मैनुअल रोबोट द्वारा तो उसे सिर्फ पीछे धक्का देना होता है. जब मैनुअल रोबोट इसे पीछे पुश करता है तो अपने आप ये चिपक जाते हैं. तो ये दोनों ढांचे एक में दिखाई पडते हैं. न्यूमॅटिक्स हे तंत्रज्ञान इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये बऱ्याचदा वापरलं जातं. न्यूमॅटिक्स म्हणजे हवेच्या दाबाने वेगवेगळ्या क्रिया करणे. तर या क्रियांचा वापर मशीन तयार करण्यामध्ये केला जातो आणि रोबोकॉनमध्ये वेगवेगळे इंटरनॅशनल टीम्स न्यूमॅटिक्स हे सतत वापरतात आणि ह्याच्यामुळे त्यांना चांगला फायदा होतो की त्यांचे ग्रिपर वगैरे अतिशय फास्ट असतात आणि चांगल्या प्रकारे वस्तूंना उचलू शकतात व फेकू शकतात. तर आत्तापर्यंत कुठलीही आपली भारतीय टीम ही न्यूमॅटिक्स हे तंत्र घेऊन इंटरनॅशनलला खेळली नव्हती. तर आम्हाला फार आनंद होतो हे सांगताना की आमची ही पहिली टीम असणार आहे भारताची जी सोबत न्यूमॅटिक्स हे तंत्र घेऊन जाणार. यंदाच्या थीममध्ये आम्ही न्यूमॅटिक्स हे तंत्र बंच उचलण्यामध्ये आणि बास्केट उचलण्यामध्ये वापरलेलं आहे. कलेक्टर रोबोट को 3 काम करने हैं.
एक तो उसे स्टेप क्लाइंब करना है, मैनुअल रोबोट से उठाया जाना है और तीसरा उसे बंच पिक करने हैं। इन तीनों काम को करने के लिए मैनुअल रोबोट को जब उसे उठाना पड़ता है तो ये देखना पड़ता है कि जो बाकी सारे कंपोनेंट्स हैं उसके वो एक दूसरे से इंटरफियर ना करे, टच ना करे, जिससे कि कोई परेशानी ना हो। इसलिए हम लोग ने सारे कंपोनेंट्स अलग कर दिए हैं जिससे कि मैनुअल रोबोट है वो आसानी से कलेक्टर रोबोट को उठा सके। रोबोकॉन 2012 मध्ये आम्ही कोडिंगमध्ये आमचं नॅव्हिगेशन खूप सुधारलं आहे। आम्ही इनर्शियल सेन्सर वापरून आमच्या मशीनचं नॅव्हिगेशन त्याच्या फील्डवर पांढऱ्या पट्ट्या असतात त्यांच्यापासून इंडिपेंडेंट केलेलं आहे। तो अँगल आणि डिस्टन्स घेऊन आम्ही आता जास्त जोरात आणि ॲक्युरेटली जाऊ शकतो। मूळ आराखड्यामध्ये आणि बांधणीमध्ये बदल घडवत आणि होणाऱ्या चुका सुधारत सराव करणे आणि नवनवीन बदल घडवत राहणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे। त्यामुळेच मानवी कौशल्य आणि यांत्रिक अचूकता यांचा सुंदर समन्वय साधला जातो। राष्ट्रीय स्पर्धेतला विजय हा एका उत्तम सांघिक कामगिरीचा नमुना होता। मी या टीममध्ये गेल्या 2 वर्षापासून आहे। मागच्या वर्षी आम्हाला फार दुःख झालं होतं जेव्हा आम्ही सेमीजमध्ये हरलो होतो, पण आम्ही भरपूर मेहनत घेतली पुढचं रोबोकॉन जिंकण्यासाठी। आमच्या मेहनतीला फळ मिळाले जेव्हा मी नॅशनल रोबोकॉन 2012 जिंकलो। आम्हाला फार आनंद आला तेव्हा आणि भरपूर मजा केली। राष्ट्रीय स्पर्धा संपल्याच संघाने त्यांच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीची आखणी चालू केली। आशिया पॅसिफिक प्रांतातल्या सर्वोत्कृष्ट अभियंत्यांची टक्कर देण्याकरता ते दिवसरात्र तयारीमध्ये बुडून गेले। आमचे सिनियर्स जे 2010 मध्ये इजिप्तला गेले होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला बरंच काही शिकायला मिळते बाकीच्या देशांकडून। तर यावर्षी मी अशीच अपेक्षा ठेवतो की जेव्हा आम्ही हाँगकाँगला व्हिजिट करू तेव्हा आम्हाला बरंच काही शिकायला मिळेल बाकीच्या देशांकडून। 2005 सालापासून माईस MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सनी प्रसार भारती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा रोबोकॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून गेली 7 ते 8 वर्षे ही संस्था त्याच्यामध्ये सहभागी झाली। या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात रोबोकॉनच्या त्या विशेष एक दिशा देणार आहे। इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करणारा हा भाग आहे असं मला वाटतं। मी शुभेच्छा देतो की या संस्थेच्या MIT संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत पूर्वी 2 वेळेला तर पार्टिसिपेट केलं, पण आता तिसऱ्यांदा ही MIT संस्थेचा ग्रुप हा हाँगकाँगला ऑगस्टमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जातो आहे लवकरच। आणि त्या ठिकाणी या संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक आपल्या स्वतःच्या कौशल्यावर, बुद्धिमत्तेवर या स्पर्धेमध्येही आपलं वेगळं स्वरूप दाखवून देतील आणि या भारताला आणि MIT संस्थेला वेगळ्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त करून देतील अशी माझी अपेक्षा आहे। मी विद्यार्थ्यांना आणि आमच्या संस्थेच्या सर्व लोकांना, प्रसार भारतीच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्वांना या गोष्टीबद्दल धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा अपेक्षा करतो की हा उपक्रम असाच चालत राहावा आणि सर्व देशभरच्या संस्थांच्या विद्यार्थ्यांना एक वेगळं मार्गदर्शन मिळत राहावं हीच माझी भावना आहे। पण ह्या प्रयत्नांना साथ होती ती त्यांच्या कॉलेजच्या सढळ मदतीची आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाची, ज्याने त्यांना मोठा आधार दिला। यावर्षी आमच्याबरोबर 24 जणांची टीम आहे। याच्यामध्ये काही नवीन विद्यार्थी आहेत, तसेच आमचे काही अनुभवी विद्यार्थी या टीममध्ये आहेत। जरी इतर वेळी आम्ही ही स्पर्धा जिंकलेली नसली तरी कॉलेजनी दरवर्षी काही स्टुडंट्सला ॲज अ ऑब्झर्वर किंवा ही स्पर्धा बघण्यासाठी म्हणून केवळ पाठवलेला आहे आणि त्याचा या टीमला अतिशय चांगला उपयोग झालेला आहे। जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा एखादा स्टुडंट बघतो तेव्हा त्या प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीचं महत्त्व त्याला समजतं आणि त्या गोष्टीचा उपयोग आमची संघ बांधणीसाठी किंवा आमची यंत्र बांधण्यासाठी आम्हाला जरूर होतो। आणि त्याचप्रमाणे यावर्षी जेव्हा आमचा संघ जाईल तेव्हा नव्या गोष्टी शिकून येईल आणि नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भाग घेऊ। अभी हमें चांस मिला है कि हम नेशनल हमारे कंट्री को रिप्रेजेंट कर सके और इंटरनेशनल लेवल पे खेल सके और बहुत ही एक्साइटमेंट है कि बाकी टीममेट्स जो बाकी कंट्रीज़ के लोग हैं जो रोबोकॉन में काम करते हैं उनसे मिलने का अवसर मिलेगा और हम काफ़ी कुछ टेक्नोलॉजी शेयर करेंगे। रोबोकॉनची तयारी म्हणजे एका नव्या वैज्ञानिक शाखेचा
अधिक कुतूहलानं शोध घेत राहणं आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत नेणं. रोबोकॉन ही फक्त स्पर्धाच नव्हे तर आमच्यासाठी आमचे जीवन बदलून टाकणारी ही अशी एक आमचा हा जीवनातील सफर आहे. जब मैं पहली बार रोबोकॉन में आया था तब मुझे लगा था कि मुझे यहाँ पे सिर्फ टेक्निकल नॉलेज मिलने वाली है, और जब मैं सच्ची में यहाँ पे आया तो मुझे पता चला यहाँ पे टेक्निकल नॉलेज के बाद बहुत कुछ है. मैं यहाँ पे जीना सीखा कि ज़िंदगी कैसे जीते हैं, काम कैसे करते हैं, दूसरों के साथ कैसे काम करते हैं, काम करवाते कैसे हैं, और एक टीम लीडर की बातें कैसे मानते हैं और एक टीम लीडर बनते कैसे हैं. जेव्हा मी पहिल्यांदा रोबोकॉनसाठी सिलेक्ट झाले तेव्हा काहीच आयडिया नव्हती की काय असेल, पण इकडे येऊन खूप काय काय शिकायला मिळालं, टेक्निकल पण आणि नॉन टेक्निकल पण. जिंकणं म्हणजे फक्त चांगल्या मशीन्स घेऊन खेळणं हे नसतं, तर त्याच्यामध्ये सर्वांचं योगदान तितकंच असलं पाहिजे आणि सगळ्यांनी करा किंवा मरा अशा दृष्टिकोनातून जर हा गेम खेळला वर्षभर तरच तुम्ही ही स्पर्धा जिंकू शकता हे जाणवलं. ही सगळी लोक ज्यांच्याबरोबर मी काम करते ते आता ऑलमोस्ट फॅमिली मेंबर्स सारखे झालेत. मुलगी असून रात्री उशिरा थांबणं वगैरे असे रिस्ट्रिक्शंस यायचे, पण एवरीवन वाज वेरी सपोर्टिव. 2 साल रोबोकॉन में काम करने के बाद सारे दोस्त वगैरह टीममेट्स मिले, सारों के साथ एक साथ काम किया, बहुत कुछ सीखा, खाया पिया, साथ में डिज़ाइन किया, रोबोटिक्स सीखा यहाँ पे. एका थकवून टाकणाऱ्या दिवसाच्या मेहनतीनंतर मिळणारे काही विरंगुळ्याचे आणि आनंदाचे क्षण खरंच फारच सुखदायक असायचे. ते त्यांच्या तारुण्याचं आणि खिलाडू वृत्तीचं एक प्रतिबिंबच होतं. या संघानं दिवस रात्र मेहनत करून अथक परिश्रम करून एकच स्वप्न उराशी बाळगलंय, अंतिम विजयाचं. नॅशनल्सची स्पर्धा ही टीम तयार करणे आणि छातीवरती तिरंगा जिंकण्यापर्यंत सीमित असते. यावर्षी आम्हाला भारतीय युवकांना हे दाखवून द्यायचे आहे की आपली भारत माता ही विश्वशक्ती होऊन राहणार आहे. अनेक महिन्यांची मेहनत आणि सळसळतं चैतन्य यांच्या बळावर हा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार प्रदर्शन करेल ह्यात शंकाच नाही.